ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्य योग. श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग 3. ओव्या आहेत 103 ते 107 आणि गीतेचा श्लोक आहे 12वा. मागच्या श्लोकात श्रीकृष्णांनी ज्ञानी लोक मृत किंवा जिवंत व्यक्तीबद्दल शोक करत नाहीत असे सांगितले. आता ते पुनर्जन्माबद्दल सांगणार आहेत. श्लोक 12वा. नत्वेवाहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. खरोखर मी, तू व हे राजे पूर्वी नव्हतं असे नाही, तसेच यानंतर आपण सर्वजण असणार नाही असेही नाही. अर्जुना, सांगे ना ऐक, एथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुनी. अर्जुना, सांगतो ऐक, पहा, येथे आम्ही तुम्ही आणि हे सर्व राजे वगैरे जे आहोत, नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करूनी दोन्ही नाही. ते आपण हल्ली आहो असेच निरंतर राहू अथवा खात्रीने क्षयाला जाऊ एवढी भ्रांती सुटली म्हणजे दूर झाली की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत असे आपल्याला दिसून येईल. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे, येरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. जन्म व मृत्यू हे आपल्याला केवळ भ्रांतीला वश झाल्यामुळे अनुभवास येतात. एरवी वास्तविक वस्तू जी आहे ती अविनाशीच आहे. जैसे पवन तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. वाऱ्याने पाणी हलवले त्यामुळे त्याला तरंगाचे रूप आले, तर या ठिकाणी कोणाला व कुठे जन्म आला असे म्हणता येईल. तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाटले तरी आता काय निमाले विचारी पा. पुढे तीच वायूची हालचाल बंद झाली आणि पाणी आपोआप स्थिर झाले तर आता कशाचा नाश झाला विचार कर. गीतेत या श्लोकामध्ये भगवंतांनी पुनर्जन्माचा सिद्धांत मांडलेला आहे. ते सांगतात की या ठिकाणी दिसणारे सर्व लोक पूर्वी म्हणजे जन्मापूर्वीही कोणत्या तरी स्वरूपात होतेच व देहत्याग केल्यानंतरही दुसऱ्या कोणत्या तरी देहात असणारच आहेत. ज्ञानदेवाने 12व्या श्लोकाच्या प्रथमार्धाचा नत्वे वाहम जातो नासम नत्वम नेमे जनाधिपाहा याचा अर्थ थोडा निराळा केलेला आहे व त्याचा भ्रांतीशी संबंध जोडलेला आहे. ते म्हणतात की तू, मी आणि हे सर्व राजे असे निरंतर राहू किंवा खात्रीने लयाला जाऊ ही भ्रांती आहे. ती दूर झाली की कळून येते की वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. पुढे त्यांनी या भ्रांतीचं स्वरूप स्पष्ट केलेलं आहे. ज्ञानदेव सांगतात की उपजलेले दिसते ते मायेच्या योगाने दिसते. वास्तविक वस्तू ही एकच अखंड रस आहे. जन्म व मृत्यू दोन्ही भ्रांतीच्या योगे भासतात. ही भ्रांती देहबुद्धी दृढ झाल्यामुळे होत असते. वस्तुतः काही जन्माला येत नाही व लयालाही जात नाही. अद्वैत वेदांताचा सिद्धांतच हा आहे की ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्मवस्तू सत्य आहे व त्यावर भासणारे हे जग मिथ्या आहे, केवळ आभास आहे. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. ही गोष्ट ज्ञानदेवानी पाणी व लाट यांच्या उदाहरणाने स्पष्ट केलेली आहे. पाण्यामध्ये वाऱ्यामुळे लाट उठते. आता लाट ही तत्वतः पाण्यापेक्षा काही वेगळी नाही, तेच पाणी फक्त वेगळ्या रूपात जाणवतं. आता लाट उठली किंवा वारा थांबल्यावर लाट नाहीशी झाली तर काय निर्माण झाले अथवा काय नाश पावले. दोन्ही वेळा पाणी ही वस्तू तशीच राहिलेली आहे. नाश झाला तो फक्त भासमान आकाराचा. त्याचप्रमाणे चैतन्य तत्वात अहमस्फुरण रूपी वायू वाहतो व देह लहर निर्माण होते. तेच स्फुरण थांबलं की ती देह लहर विलीन होते. लहर उसळली किंवा शांत झाली तरी पाणी एकच असते, फक्त लहरीमुळे तिला लाट हे नाव मिळालेले असते. त्याप्रमाणे अहमस्फुरण उसळले की देह लहर निर्माण होते, स्फुरण शांत झाले की देह लहर नाहीशी होते, पण चैतन्य तत्व अविनाशी तसंच राहतं. भगवंत पुढे शरीराचा दृष्टांत देऊन ही गोष्ट स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.